वेलकम स्टुडंट. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आज आपण नवीन लेसन स्टार्ट करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन या लेसनमध्ये आपण काय काय स्टडी करणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन म्हणजे काय किंवा जे लोअर ऑर्गॅनिझम आहेत जसं की पोरीफेरामधला स्पंज असेल किंवा नेक्स्ट जो आपण फायलम स्टडी केला निडारिया याच्यामधला हायड्रा असेल किंवा प्लॅटीहेल्मिंथिसमधला एखादा ऑर्गॅनिझम असेल तर यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम असते का आणि असेल तर तिचं डेव्हलपमेंट कशी आहे, तिचं ऑर्गनायझेशन कसं आहे हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर ह्युमन बिंगची जी नर्वस सिस्टीम आहे याचे डिटेल्स, मग याच्यामध्ये फर्स्ट न्यूरॉन किंवा नर्वस टिश्यू आपण स्टडी करणार आहोत डिटेल. त्यानंतर नेक्स्ट या न्यूरॉन्समधून इलेक्ट्रिकल सिग्नल जो आहे तो कसा सेंड केला जातो, इम्पल्स कसा सेंड होतो हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर ह्युमन ब्रेन असेल, रिफ्लेक्स ॲक्शन आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी इयर आणि आय हे दोन सेन्स ऑर्गन या टॉपिकमध्ये दिलेले. सो हे कंटेंट जे आहे ते आपण या लेसनमध्ये स्टडी करणार आहोत. सो सगळ्यात फर्स्ट या लेसनच्या इंट्रोडक्शनमध्ये काय दिलेले बघा. ऑर्गॅनिझम तुम्ही किंगडम ॲनिमॅलियामध्ये स्टडी केलं की ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. जसं की ऑर्गॅनिझम जर युनिसेल्युलर असेल तर तो सिंगल सेलचा बनलेला आहे आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हे मेनी सेल्सपासून बनलेले आहेत. ओके, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जर आपण पाहिले तर त्यांच्यातही वेगवेगळं ऑर्गनायझेशन आहे. जसं की सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन ज्याच्यामध्ये जस्ट सेल लूजली ॲग्रिगेट होतात, टिश्यू तयार होत नाही. नेक्स्ट सेल टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, टिश्यू ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन अँड ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सो अशी कॉम्प्लेक्सिटी ॲनिमलमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर सगळ्यात बेसिक जर आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पाहिला तर सिम्पल ऑर्गनायझेशन असतं. मुळात ऑर्गॅनिझम एकाच सेलचा बनलेला आहे. बॉडीमधल्या सगळ्या प्रोसेसेस कॅरी आऊट करण्याचं काम सिंगल सेल करणार आहे. तर बघा, जे ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर असतात त्यांचं ऑर्गनायझेशन कसं असतं, सिम्पल असतं. लाईफ प्रोसेसचं ऑर्गनायझेशन सिम्पल आहे, म्हणजे तीच सेल न्यूट्रिएंट घेणार आहे, तीच डायजेशन करणार आहे, तीच एक्सक्रिएशन करणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या सेल, टिश्यू, ऑर्गन, सिस्टीम असं काही त्याच्याकडे नाही आहे आणि यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आणि कंट्रोल करण्याची गरज नाही आहे. त्यामुळे वेगळी अशी नर्वस सिस्टीम आपल्याला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पाहायला मिळत नाही. सो फर्स्ट सांगितलं की ऑर्गॅनिझम दोन टाईपचे आहेत, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. त्यातही जर आपण युनिसेल्युलर बघितलं तर यांच्यामध्ये लाईफ प्रोसेसचं अतिशय सिम्पल ऑर्गनायझेशन असतं. लाईफ प्रोसेसेस सिंगल सेल कॅरी आऊट करते. सो जास्त कोऑर्डिनेशनची त्यांच्यामध्ये गरज पडत नाही. जेव्हा वेगवेगळे लोक काम करत आहेत, वेगवेगळे ऑर्गन्स काम करत आहेत, तेव्हा यांच्यामध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनची गरज पडते. जिथं सेलच युनिसेल्युलर आहे त्यांचं ऑर्गनायझेशन सिम्पल आहे. त्यानंतर काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते कसे असतात, मल्टीसेल्युलर. मग आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये बॉडीचं ऑर्गनायझेशन असेल किंवा ऑर्गन सिस्टीम जे आहेत थोडंसं कॉम्प्लेक्स असतं. आता वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येऊन सिस्टीम तयार झालेली आहे. मग यांच्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये किंवा ह्या वेगवेगळ्या ऑर्गनच्या कामांमध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. याचं आपण एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल जर ह्युमन बिंगचं आपण पाहिलं तर आपल्यामध्ये रेस्पिरेशन होतं आहे, सर्क्युलेशन ही लाईफ प्रोसेस होती आहे, डायजेशन होतं आहे, थिंकिंग सुरू आहे. एकाच वेळी बऱ्याच लाईफ प्रोसेस काम करत आहेत आणि ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेसमध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. सो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम रिक्वायर कंट्रोल ओव्हर लाईफ प्रोसेसेस, कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस ऑर्गन सिस्टीम टू मेंटेन होमिओस्टॅसिस. सो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये बरेच ऑर्गन आणि सिस्टीम एका वेळी काम करत असतात. तर ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसवरती कंट्रोल असला पाहिजे. कुठे स्टार्ट करणार, ती थांबवणार कशी, रेग्युलेट कशी करणार, त्याच्यावरती कंट्रोल असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल रेस्पिरेशन जर आपण म्हटलं तर जेव्हा आपण रिलॅक्स स्टेटमध्ये आहोत तेव्हा आपण नॉर्मल ब्रिदिंग करतो आहे. मात्र जेव्हा आपण फास्ट रनिंग करतो तेव्हा आपला ब्रिदिंगचा रेट जो आहे तो इन्क्रीज होतो. इवन ब्रिदिंगची डेप्थसुद्धा इन्क्रीज होते. मग हे कोणी रेग्युलेट केलं, हे कोणीतरी कंट्रोल केलेलं आहे की कधी कसं मुवमेंट असली पाहिजे, कसं ब्रिदिंग झालं पाहिजे. सो आपल्या ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत पहिली गोष्ट यांच्यावरती कंट्रोल पाहिजे. आणि सेकंड थिंग, वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेसमध्ये काय असलं पाहिजे, कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. कशासाठी, तर आपल्या बॉडीमध्ये एक इक्विलिब्रियम, एक होमिओस्टॅसिस कंडिशन मेंटेन करण्यासाठी, आपल्या बॉडीमध्ये होमिओस्टॅसिस राहण्यासाठी वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेसवरती कंट्रोल असला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या ऑर्गन आणि सिस्टीममध्ये कोऑर्डिनेशन जे आहे ते असलं पाहिजे. तरच आपल्या बॉडीमध्ये
होमिओस्टॅसिस मेंटेन होईल. सो या 2 पॉईंटमध्ये तुम्हाला काय समजलं, तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम यांचं ऑर्गनायझेशन सिम्पल आहे. स्पेशल अशी हायली कॉम्प्लेक्स नर्वस सिस्टीमची त्यांना कंट्रोलसाठी गरज पडत नाही. एकच सेल सगळे फंक्शन कॅरी आउट करते. सो कोऑर्डिनेशनची जास्त गरज पडत नाही. सेकंड, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये मात्र वेगवेगळे ऑर्गन आणि सिस्टीम जे आहेत ते एकत्र येऊन वेगवेगळे फंक्शन्स कॅरी आउट करत असतात आणि या सगळ्यांवरती कंट्रोल जे आहे ते असणं गरजेचं आहे. सो सगळ्या लाईफ प्रोसेसवरती कंट्रोल असला पाहिजे. वेगवेगळे जे बॉडी ऑर्गन आहेत ज्यांचं काम सुरू आहे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. कशासाठी, तर एक होमिओस्टॅसिस मेंटेन करण्यासाठी. नेक्स्ट बघा, आता हे जे आपण शिकतोय कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हे फक्त ॲनिमल्समध्येच असतं का, तर असं नाही. तर प्लांट्स आणि ॲनिमल्स ह्या दोघांमध्येही हे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्या प्लांट्समधलं कोऑर्डिनेशन अगदी सिम्पल बेसिक तुम्ही 9th आणि 10th सुद्धा स्टडी केलेलं आहे. सो प्लांट जे आहेत त्या कसं कोऑर्डिनेशन करतात, बाय सेंडिंग केमिकल सिग्नल अँड ब्रिंगिंग अबाउट व्हेरियस मुवमेंट. प्लांट केमिकल सिग्नल सेंड करतात आणि वेगवेगळ्या मुवमेंट, जसं की तुम्ही शिकला असाल फोटोट्रॉपिक मुवमेंट. एखादं प्लांट जे आपण विंडोच्या जवळ प्लांट केलेलं आहे तर ते प्लांट सनलाईटच्या डिरेक्शनने बेंड होतं. थिग्मोट्रॉपिक रिस्पॉन्स, अशा आपण थिग्मोट्रॉपिक म्हणजे टचला रिस्पॉन्स देणं, ज्याच्यामध्ये टेंड्रिल जे असतात ते टचच्या बाजूला स्वतःला वाइंड करतात. तर या पद्धतीनं वेगवेगळ्या मुवमेंट आणि केमिकल सिग्नलच्या मदतीनं प्लांट्समध्ये कोऑर्डिनेशन केलं जातं. तर ॲनिमल्स आपण पाहिलं तर ॲनिमल्समध्ये बघा केमिकल ॲज वेल ॲज इलेक्ट्रिकल सिग्नल ह्या दोन्हींची मदत घेतली जाते कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनसाठी. केमिकल सिग्नल म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत, एंडोक्राईन ग्लँड्स, ज्या वेगवेगळ्या हार्मोन्स सिक्रेट करतात. सो हे हार्मोन्ससुद्धा कोऑर्डिनेशनचं फंक्शन करतात. आणि सेकंड थिंग, इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजे न्यूरॉनमधून जो इम्पल्स ब्रेन आणि स्पायनल कॉर्डकडे जातो तो इलेक्ट्रिकल सिग्नल आला. तर इलेक्ट्रिकल ॲज वेल ॲज केमिकल ह्या दोन्ही गोष्टींच्या मदतीनं ॲनिमल्समध्ये कोऑर्डिनेशन जे आहे ते कॅरी आउट केलं जातं. नाव डेव्हलपमेंट ऑफ नर्वस सिस्टीम इन डिफरंट ग्रुप्स ऑफ ॲनिमल, हे जे आपण आहे ते आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत की वेगवेगळ्या ॲनिमलचे जे ग्रुप आहेत, जसं की मी सांगितलं पोरीफेरा आहे, त्यानंतर निडारी आहे, प्लॅटिहेल्मिंथिस आहे. हे जे ॲनिमलचे ग्रुप आहेत यांच्यामध्ये नर्वस सिस्टीमची डेव्हलपमेंट कशी झाली आहे आणि फायनली ह्युमन बिईंगची जी नर्वस सिस्टीम आहे ती आपण डिटेल स्टडी करणार आहोत. सो वेगवेगळ्या पहिलं तर तुम्हाला सांगितलं की प्लांट्समध्ये सुद्धा कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन कॅरी आउट केलं जातं आणि हे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करण्यासाठी प्लांटमध्ये केमिकल सिग्नल आणि वेगवेगळ्या मुवमेंट ज्या आहेत त्या यूज केल्या जातात. ॲनिमल्समध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनसाठी केमिकल सिग्नल आणि इलेक्ट्रिकल सिग्नल ह्या 2 सिग्नलचा यूज केला जातो. आणि फायनली आपण पाहिलं की या लेसनमध्ये आपण 2 वेनी स्टडी करणार आहोत. फर्स्ट, डेव्हलपमेंट ऑफ नर्वस सिस्टीम इन डिफरंट ग्रुप्स ऑफ ॲनिमल. ॲनिमलचे जे वेगवेगळे ग्रुप्स आहेत यांच्यामध्ये नर्वस सिस्टीमची डेव्हलपमेंट कशी आहे हे आपण पाहणार आहोत. आणि ह्युमन बिईंगची जी सिस्टीम आहे याचे डिटेल्स स्टडी करणार आहोत. सो याच्यामध्ये फर्स्ट पोरीफेरामध्ये जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्यामधली नर्वस सिस्टीम आणि त्यानंतर हायड्रामधली आपण स्टडी करणार आहोत. सो बघा नेक्स्ट, सो मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल जे आहेत पोरीफेरा किंवा स्पॉन्जेस यांच्यामध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन कसं कॅरी आउट केलं जातं हे आपण शॉर्टमध्ये पाहणार आहोत. सो बघा, पोरीफेरा और स्पॉन्जेस दीज आर दी मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल फायला. सगळ्यात प्रिमिटिव्ह किंवा सगळ्यात लोअर लेवलचा ॲनिमल फायला जो आहे तो आहे स्पॉन्जेस. या स्पॉन्जेसमध्ये किंवा या पोरीफेरामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स आहेत टू कॅरी आउट डिफरंट फंक्शन. म्हणजे डायजेशनसाठी वेगळ्या सेल आहेत, रेस्पिरेशनसाठी वेगळ्या सेल आहेत. सो वेगवेगळे फंक्शन्स कॅरी आउट करण्यासाठी वेगवेगळ्या सेल्स आहेत, मात्र यांच्याकडे टिश्यू, ऑर्गन किंवा सिस्टीम तयार झालेली नाही आहे. सो जस्ट डिव्हिजन ऑफ लेबर इन सेल, सेलमध्येच कामाची विभागणी झालेली आहे आणि त्या सेल ज्या आहेत त्या कामासाठी स्पेशलाइज झालेल्या आहेत. सो बघा, पोरीफेरा इट इज मोस्ट प्रिमिटिव्ह फायला इन ॲनिमल. ॲनिमल ग्रुपमधला सगळ्यात प्रिमिटिव्ह फायला कोणता आहे? पोरीफेरा. या पोरीफेरामध्ये वेगवेगळ्या सेल्स आहेत वेगवेगळे फंक्शन्स कॅरी आउट करण्यासाठी. सो दे हॅव डिफरंट टाईप्स ऑफ सेल टू कॅरी आउट डिफरंट फंक्शन, बट प्रॉपर नर्वस सिस्टीम इज लॅकिंग. यांच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या सेलमध्ये कोऑर्डिनेशन करण्यासाठी यांच्याकडे प्रॉपर अशी नर्वस सिस्टीम नसते. सो हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे की पोरीफेरामध्ये प्रॉपर नर्वस सिस्टीम डेव्हलप झालेली नाही.
ओके, सो पोरिफेरा अगदी सिम्पल आणि प्रिमिटिव्ह ॲनिमल आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या सेल्स आहेत वेगवेगळे फंक्शन्स कॅरी आउट करण्यासाठी, मात्र त्यांच्यातल्या कॉर्डिनेशनसाठी नर्वस सिस्टीम त्यांच्याकडे नाही. ओके, बट फॉर इफिशियंट वर्किंग देअर इज डिव्हिजन ऑफ लेबर. चांगलं काम होण्यासाठी त्यांच्याकडे डिव्हिजन ऑफ लेबर, कामाची विभागणी झालेली आहे सेलमध्ये, आणि त्यामुळे सेलचं स्पेशलायझेशन झालेलं आहे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी. म्हणजे काही सेल डायजेशनसाठी, काही सेल रेस्पिरेशनसाठी, या पद्धतीनं डिव्हिजन ऑफ लेबरमुळे सेलचं स्पेशलायझेशन झालेलं आहे. मात्र यांच्यातल्या कॉर्डिनेशनसाठी या ठिकाणी काही नाही आहे, नर्वस सिस्टीम नाही आहे. सो या पॉईंटमध्ये इम्पॉर्टंट तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? सो पोरिफेरा organisms from porifera are most primitive organism. In these organism they have different types of cells to carry out different function, but they do not have proper nervous system. यांच्याकडे प्रॉपर अशी नर्वस सिस्टीम डेव्हलप झालेली नाही. मात्र डिव्हिजन ऑफ लेबर, कामाच्या विभागणीमुळे त्यांच्या ज्या सेल्स आहेत त्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटींसाठी स्पेशलाइज झालेल्या आहेत. म्हणजे डायजेशनसाठी स्पेशलाइज सेल, रेस्पिरेशनसाठी वेगळ्या सेल, या पद्धतीनं कामाच्या विभागणीमुळे स्पेशलाइज्ड सेल ज्या आहेत त्या डेव्हलप झालेल्या आहेत. हे आपण पाहिलं सगळ्यात लोअर ग्रुप पोरिफेरामध्ये. आता यानंतर नेक्स्ट आपण हायर ॲनिमलमध्ये पाहणार आहोत. आता पोरिफेरा आणि हायर ॲनिमल यांच्यामध्ये काय फरक आहे? तर सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट, इन हायर ॲनिमल सेल्स ग्रुप, सेल्स आर ग्रुप टू फॉर्म टिश्यू. सेल ग्रुप होतात ज्यांचं स्ट्रक्चर फंक्शन सेम आहे, अशा सेल्स एकत्र येतात आणि काय तयार करतात? टिश्यू. वेगवेगळे टिश्यू एकत्र येतात आणि काय तयार होतं? ऑर्गन. आणि या ऑर्गन्सपासून सिस्टीम जी आहे ती डेव्हलप होते. तर आपण हायर ऑर्गॅनिझम जर पाहिले, हायर ॲनिमल जर आपण पाहिले, तर या हायर ॲनिमलमध्ये टिश्यू, ऑर्गन आणि सिस्टीम या पद्धतीनं डेव्हलप झालेलं असतं. आता बॉडीमध्ये स्मूथ इंटरनल फंक्शनिंग जर हवं असेल तर बघा, फॉर स्मूथ इंटरनल फंक्शनिंग there must be coordination between activities of different system. या वेगवेगळ्या ज्या सिस्टीम आहेत या सिस्टीमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, यांच्या वर्किंगमध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. यांच्यामध्ये जर कोऑर्डिनेशन असेल तर बॉडीच्या आतमधलं जे इंटरनल फंक्शनिंग आहे ते स्मूथ राहील. कोऑर्डिनेशन जर नसेल तर आपल्या बॉडीच्या आतमध्ये होमिओस्टॅसिस मेंटेन राहणार नाही. सो ज्या हायर ॲनिमल्स आहेत या हायर ॲनिमलमध्ये सेल्युलर लेवलला ऑर्गनायझेशन थांबलेलं नाही. यांच्यामध्ये वेगवेगळ्या सेल्स एकत्र येऊन टिश्यू तयार होतात. टिश्यूंपासून ऑर्गन आणि ऑर्गनपासून सिस्टीम डेव्हलप झालेल्या असतात. ह्या वेगवेगळ्या सिस्टीम ज्या आहेत यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा त्यांच्या वर्किंगमध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, तर आपल्या बॉडीच्या आतमध्ये स्मूथ इंटरनल फंक्शनिंग जे आहे ते सुरू राहणार आहे. याशिवाय दे मस्ट रिस्पॉन्ड, दे मस्ट रिस्पॉन्ड और कोऑर्डिनेट टू सिग्नल in environment or changes in environment. ओके, सो जे हायर ऑर्गॅनिझम आहेत यांच्यामध्ये दोन गोष्टी झाल्या पाहिजेत. एक, त्यांच्या बॉडीमध्ये ज्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत या सिस्टीमच्या फंक्शनिंगमध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. जर सिस्टीमच्या फंक्शनिंगमध्ये कोऑर्डिनेशन असेल तर बॉडीच्या आत होमिओस्टॅसिस मेंटेन राहील. सेकंड थिंग, हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांनी एन्व्हायरमेंटमधून येणाऱ्या सिग्नलला किंवा एन्व्हायरमेंट होणाऱ्या चेंजेसना प्रॉपरली रिस्पॉन्ड केलं पाहिजे, त्यांच्याशी कोऑर्डिनेट केलं पाहिजे. आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जो काही चेंज होतो आहे तिथून जो काही सिग्नल येतो आहे आपल्यापर्यंत, तर त्यानुसार, त्या सिग्नलनुसार, त्या चेंजेसनुसार आपल्याला रिस्पॉन्ड करता आलं पाहिजे. हे जर आपल्याला करता आलं तरच आपली बॉडी जी आहे ती स्मूथली वर्क करत राहणार आहे.
सो हायर ॲनिमलमध्ये हे तिन्ही पॉईंट लक्षात घ्या. त्यांचं ऑर्गनायझेशन कॉम्प्लेक्स आहे. सो या वेगवेगळ्या सिस्टीममध्ये त्यांच्या फंक्शनिंगमध्ये कोऑर्डिनेशन असेल तर बॉडीच्या आत वर्किंग स्मूथ राहील. याशिवाय एन्व्हायरमेंटमध्ये होणाऱ्या चेंजेसना त्यांना रिस्पॉन्ड करता आलं पाहिजे. मग आता याच्यामध्ये फर्स्ट जे लोअर ॲनिमल्स आहेत, लोअर ॲनिमल्स लाईक हायड्रा अँड प्लॅनेरिया. लोअर ॲनिमल्स, मग लोअर ॲनिमल्स कोणते? लाईक हायड्रा अँड प्लॅनेरिया. हायड्रा आणि प्लॅनेरियासारखे जे लोअर ॲनिमल आहेत हे नर्वस कंट्रोलच्या मदतीनं ह्या सगळ्या गोष्टी अचीव करतात. सो अचीव्स achieves this function with the help of nervous control. ओके, सो नर्वस कंट्रोलच्या मदतीनं हायड्रा आणि प्लॅनेरिया सारखे ऑर्गॅनिझम जे हे फंक्शन म्हणजे कोऑर्डिनेशनचं असेल किंवा एन्व्हायरमेंटला रिस्पॉन्ड करणं असेल तर हे फंक्शन कोणाच्या मदतीनं अचीव करतात? तर नर्वस कंट्रोलच्या मदतीनं. हा एकच कंट्रोल त्यांच्यामध्ये काम करतो. सो इन लोअर ॲनिमल लाईक हायड्रा अँड प्लॅनेरिया नर्वस सिस्टीम अचीव्स दिस फंक्शन. मात्र जे हायर ॲनिमल आहेत, बट इन हायर ॲनिमल, मग हायर ॲनिमल जे आहेत याच्यामध्ये ह्युमन बीइंगसारखे हायली डेव्हलप झालेले जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये हे फंक्शन कॅरी आउट करण्यासाठी हायर ॲनिमल हॅव टू सिस्टीम फॉर कोऑर्डिनेशन. हायर ॲनिमलकडे दोन सिस्टीम आहेत कोऑर्डिनेशनसाठी. त्यातली फर्स्ट आहे नर्वस कंट्रोल आणि सेकंड जे आहे ते आहे केमिकल कंट्रोल. याच्यामध्ये जो नर्वस कंट्रोल आहे हा नर्वस कंट्रोल किंवा इलेक्ट्रिकल सिस्टीम किंवा नर्वस सिस्टीम असंही म्हटलं जातं जो न्यूरॉनच्या मदतीनं कॅरी आउट केला जातो आणि जो केमिकल कंट्रोल आहे हा हार्मोन्सच्या मदतीनं कॅरी आउट केला जातो. सो हायर आणि लोअर ॲनिमल दोन्हींमध्ये आपण पाहिलं तर बघा हायर म्हणजे पोरिफेरामधल्या ऑर्गॅनिझम अगदीच लोअर किंवा प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम आहेत. त्यापेक्षा हायड्रा आणि प्लॅनेरिया जे आहेत ते त्यांच्यापेक्षा बऱ्यापैकी डेव्हलप झालेले आहेत. तर यांच्यामध्ये किंवा इथून पुढच्या डेव्हलप झालेल्या ऑर्गॅनिझममध्ये ऑर्गन आणि सिस्टीम असतात. तर ह्या सिस्टीमच्या फंक्शनिंगमध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. याशिवाय एन्व्हायरमेंटमधून येणाऱ्या चेंजेसना सिग्नलना यांना रिस्पॉन्ड करता आलं पाहिजे. मग हे जे हायर ॲनिमल आहेत हे कसं करतात या गोष्टी? तर यातही दोन पार्ट केले, लोअर आणि हायर. लोअरमध्ये हायड्रा आणि प्लॅनेरियासारखे ऑर्गॅनिझम येतात जे फक्त नर्वस कंट्रोलच्या मदतीनं हे फंक्शन जे आहे ते कॅरी आउट करतात कोऑर्डिनेशनचं. आणि हायर ॲनिमल जे आहेत यांच्यामध्ये हे कोऑर्डिनेशनचं फंक्शन कॅरी आउट करण्यासाठी दोन सिस्टीम असतात, नर्वस सिस्टीम आणि केमिकल सिस्टीम. नर्वस सिस्टीममध्ये न्यूरॉन्सच्या मदतीनं आणि केमिकल सिस्टीममध्ये हार्मोन्सच्या मदतीनं हे कोऑर्डिनेशन घडवलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आपण नर्वस कंट्रोल जो आहे तो हायड्रा आणि प्लॅनेरिया ह्या दोन ऑर्गॅनिझममधला स्टडी करणार आहोत. सो नेक्स्ट इज नर्वस कोऑर्डिनेशन. ओके, सो बघा सो नर्वस कोऑर्डिनेशन या पॉईंटच्या अंडर आपण हायड्रामधली नर्वस सिस्टीम आणि प्लॅनेरिया याच्यामधली नर्वस सिस्टीम जी आहे ती स्टडी करणार आहोत. सो सगळ्यात फर्स्ट नर्वस सिस्टीम इन हायड्रा. तर याच्यामध्ये बघा हायड्रा हा जो ऑर्गॅनिझम आहे हा निडारियन आहे, म्हणजे निडारिया या फायलममध्ये याला इन्क्लूड केलं जातं. बघा हा जो निडारियन आहे यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम डिफ्यूज्ड आहे. डिफ्यूज नर्वस सिस्टीम यांच्यामध्ये फर्स्ट सगळ्यात पहिल्यांदा डेव्हलप झाली. मग आता डिफ्यूज नर्वस सिस्टीम म्हणजे काय? तर ज्या नर्वस सिस्टीममध्ये न्यूरॉन पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड झालेले असतात आणि शक्यतो आउटर लेअर जो आहे त्याच्या खाली प्रेझेंट असतात, याला डिफ्यूज नर्वस सिस्टीम असं म्हटलं जातं. सो पुन्हा एकदा सांगते, डिफ्यूज नर्वस सिस्टीम म्हणजे ज्या सिस्टीममध्ये न्यूरॉन्स थ्रूआउट द बॉडी स्प्रेड झालेले आहेत आणि पर्टिक्युलरली आउटर लेअर किंवा एपिडर्मिसच्या खाली ह्या लोकेट झालेल्या आहेत, याला आपण डिफ्यूज नर्वस सिस्टीम असं म्हणतो. तर हा जो हायड्रा आहे याच्यामध्ये आपल्याला ही डिफ्यूज नर्वस सिस्टीम
पाहायला मिळते. ही मोस्ट प्रिमेटिव्ह, सगळ्यात प्रिमेटिव्ह टाईपची नर्वस सिस्टीम आहे. आणि हायड्रा किंवा निडारियन हे पहिले ऑर्गॅनिझम आहेत ज्यांनी ही सिम्पल नर्वस सिस्टीम किंवा फर्स्ट ट्रू सिम्पल नर्वस सिस्टीम यांच्यामध्ये डेव्हलप झाली. सो आपण हायड्रामधली नर्वस सिस्टीम पाहतोय. हायड्रा निडारिया या फायलममध्ये येतो. हायड्रामध्ये जी नर्वस सिस्टीम आहे ही डिफ्यूज टाईपची नर्वस सिस्टीम आहे. नेक्स्ट ही जी डिफ्यूज नर्वस सिस्टीम आहे याचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलं. ज्या सिस्टीममध्ये न्यूरॉन पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड झालेले आहेत आणि आउटर लेअरच्या खाली प्रेझेंट आहेत त्याला आपण डिफ्यूज नर्वस सिस्टीम म्हणतो. नेक्स्ट बघा, सो निडारियन आहे हायड्रा आणि त्याच्याकडे डिफ्यूज नर्वस सिस्टीम डेव्हलप झालेली आहे जी मोस्ट प्रिमिटिव्ह नर्वस सिस्टीम आहे. आणि फर्स्ट ॲनिमल ग्रुप शोईंग ट्रू सिम्पल नर्वस सिस्टीम, निडारिया किंवा हायड्रा हा जो फर्स्ट ॲनिमल ग्रुप आहे यांच्यामध्ये फर्स्ट सिम्पल नर्वस सिस्टीम जे ती डेव्हलप झालेली आहे. ओके, मग आता यांच्यामध्ये नर्वस सिस्टीममध्ये 2 टाईपच्या सेल्स येतात, सेन्सरी सेल आणि दुसरे आहेत नर्व सेल किंवा न्यूरॉन्स अलॉंग विथ फायबर, त्यांच्या फायबरसोबत न्यूरॉन्स. सो हायड्राची नर्वस सिस्टीम 2 टाईपच्या सेलपासून बनली, सेन्सरी सेल आणि नर्व सेल. नर्व सेल म्हणजेच न्यूरॉन आणि त्यांच्यावरती फायबरसुद्धा असतात त्यांना. तर सेन्सरी सेल म्हणजे जसे आपले सेन्स ऑर्गन आहेत त्या पद्धतीनं फक्त यांच्यामध्ये ऑर्गन्स डेव्हलप झालेले नाही आहेत, त्याऐवजी जस्ट सेन्सरी सेल्स आहेत. नेक्स्ट बघा, आता या नर्व सेलबद्दल डिटेल दिलेले आहेत. सो नर्व सेल्स आर स्कॅटर्ड ऑर डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी. ओके, नर्व सेल ज्या आहेत त्या पूर्ण बॉडीमध्ये स्कॅटर झालेल्या आहेत किंवा पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत. इंटरकनेक्टेड विथ बाय सिनॅप्सिस बिटवीन फायबर्स अँड फॉर्म नर्व नेट. म्हणजे बघा, जर एक न्यूरॉन असेल तर ह्या न्यूरॉनचे फायबर आणि दुसऱ्या न्यूरॉनचे फायबर एकमेकांशी सिनॅप्स, त्यांच्यामध्ये जो स्मॉल गॅप असतो 2 न्यूरॉनच्या मध्ये त्याला आपण सिनॅप्स म्हणतो. आणि या सिनॅप्सच्या मदतीनं वेगवेगळ्या न्यूरॉन्स एकमेकींना इंटरकनेक्ट झालेले आहेत आणि त्यांनी नर्व नेट जे आहे ते तयार केलेले आहे. ओके, आता हे जे नर्व नेट आहेत ते 2 नर्व नेट आहेत. सो त्याचे डिटेल्स आपण पुढे पाहणार आहोत. फक्त एकदा रिपीट करते, आपण हायड्रामधली नर्वस सिस्टीम पाहतोय. हायड्रामध्ये डिफ्यूज नर्वस सिस्टीम डेव्हलप झाली जी मोस्ट प्रिमेटिव्ह नर्वस सिस्टीम आहे. आणि हे हायड्रा किंवा निडारिया हा फर्स्ट ॲनिमल ग्रुप आहे ज्यांच्यामध्ये फर्स्ट सिम्पल नर्वस सिस्टीम डेव्हलप झाली. ओके, आता हायड्रामध्ये जी काही नर्वस सिस्टीम आहे ही नर्वस सिस्टीम 2 सेलपासून बनली, सेन्सरी सेल आणि न्यूरॉन किंवा नर्व सेल. तर यातल्या ज्या नर्व सेल आहेत त्या पूर्ण बॉडीमध्ये स्कॅटर झालेल्या आहेत आणि 2 नर्व सेल एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये सिनॅप्सच्या मदतीने एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि बॉडीमध्ये या काय तयार करतात, नर्व नेट तयार करण्याचं काम करतात. मग आता नेक्स्ट सांगितलं की 2 नर्व नेट आहे, देर आर 2 नर्व नेट अँड बोथ आर लोकेटेड इन मेझोग्लिया. दोन्ही नर्व नेट मेझोग्लियामध्ये लोकेट झालेले आहेत. तर मेझोग्लिया काय आहे बघा, समजा जर हे हायड्राची बॉडी असेल तर याच्यामध्ये सगळ्यात हा जो आउटरमोस्ट लेअर काढला याला इपिडर्मिस असं म्हटलं जातं. त्यानंतर हा जो इपिडर्मिस आहे याच्या आतला जो लेअर आहे या लेअरला मेझोग्लिया असं म्हटलं जातं. सो हा जो नेक्स्ट आहे हा मेझोग्लिया आहे पिंक कलरचा. आणि त्याच्या आतमध्ये अजून एक लेअर ज्याला आपण गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी त्याच्या बॉडीमध्ये तयार होते, तर हा जो आहे तो गॅस्ट्रोडर्मिस आहे. सो 3 लेअर तुम्हाला सांगितले. सगळ्यात बाहेरचा जो आहे त्याला म्हणायचं इपिडर्मिस, हा जो मधला आहे तो मेझोग्लिया आणि सगळ्यात आतला जो आहे तो आहे गॅस्ट्रोडर्मिस. सो हे 3 लेयर्स आहेत. तर तुम्हाला सांगितलं की नर्व नेट तयार होतं. नेट कसं तयार होतं तर वेगवेगळ्या न्यूरॉन एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये सिनॅप्सच्या मदतीने एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि असं जे न्यूरॉन एकमेकींना कनेक्टेड झालेल्या न्यूरॉनचं जे नेटवर्क तयार होतं, जे जाळं तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, नर्व नेट. आता असे किती नर्व नेट आहेत तर 2 नर्व नेट आहेत, देर आर 2 नर्व नेट. आणि हे दोन्हीही नर्व नेट कुठे लोकेट झालेले आहेत, मेझोग्लिया मधला जो लेअर आहे पिंक कलरचा ज्याला मेझोग्लिया म्हटलं जातं, तर या मेझोग्लियामध्ये हे दोन्ही नर्व नेट जे आहेत ते लोकेट झालेले आहेत. आता नेक्स्ट बघा, 1 नर्व नेट इज कनेक्टेड टू इपिडर्मिस अँड अदर इज टू गॅस्ट्रोडर्मिस. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की बाहेरचा हा जो येलो कलरचा लेअर आहे तो इपिडर्मिस आहे,
व्हाईट कलरचा जो आहे तो गॅस्ट्रोडर्मिस आहे आणि मधला मेझोग्लिया आहे. मेझोग्लियामध्ये नर्व नेट आहेत. ओके, तर 2 नर्व नेटपैकी एक नर्व नेट जो आहे तो कोणाला कनेक्ट असतो? इपिडर्मिसला, आणि दुसरा नर्व नेट जो आहे तो गॅस्ट्रोडर्मिसला. अशा 2 ठिकाणी हे नर्व नेट जे आहेत ते कनेक्ट झालेले आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, देअर आर सेन्सरी सेल इन द वॉल, इन द बॉडी वॉल ॲज वेल ॲज इन टेंटॅकल. सो दे हॅव सेन्सरी सेल. यांच्याकडे सेन्सरी सेल आहेत आणि हे सेन्सरी सेल कुठे आहेत? फर्स्ट इन बॉडी वॉल, बॉडीच्या वॉलमध्ये, आणि सेकंड थिंग टेंटॅकल्स. त्यांच्या इथे वरती जे टेंटॅकल्स असतात तर ह्या टेंटॅकलवरती आणि बॉडी वॉलवरती दोन्ही ठिकाणी यांच्याकडे सेन्सरी सेल्स आहेत. बट दे लॅक सेन्स ऑर्गन, बट लॅक सेन्स ऑर्गन. सो नीट लक्षात घ्या, सेन्सरी सेल आहेत मात्र सेन्स ऑर्गन नाहीत. आणि सेन्सरी सेल कुठे आहेत? तर बॉडी वॉल आणि हे टेंटॅकल्स या 2 ठिकाणी त्या सेल ज्या आहेत त्या लोकेट झालेल्या आहेत. यानंतर नेक्स्ट बघा, दीज नर्व हॅव फायबर्स. या नर्व्सकडे फायबर्स आहेत बट लॅक सेन्सरी अँड मोटर न्यूरॉन. आपण आत्तापर्यंत जे स्टडी केलं त्याच्यामध्ये सेन्सरी न्यूरॉन जे आहेत हे सेन्सरी न्यूरॉन सेन्स ऑर्गनकडून CNSकडे इम्पल्सेस नेण्याचं काम करतात. तर मोटर न्यूरॉन सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून इफेक्टर ऑर्गनकडे इम्पल्स नेण्याचं काम करत असतात. सो अशा टाईपचे सेन्सरी आणि मोटर न्यूरॉन यांच्यामध्ये नसतात. मात्र जे नर्व्ज आहेत त्यांना काय असतात? फायबर्स असतात. काय आहे आणि काय नाही हे नीट लक्षात घ्या. सेन्सरी सेल आहेत मात्र सेन्स ऑर्गन नाहीत. नर्व्जना फायबर आहेत मात्र सेन्सरी आणि मोटर न्यूरॉन यांच्याकडे नसतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, नर्व इम्पल्स डू नॉट शो पोलॅरिटी. नर्व इम्पल्स जो आहे तो पोलॅरिटी दाखवत नाही किंवा त्याला अशी स्पेसिफिक डायरेक्शन नाही आहे. कोणत्याही डायरेक्शनने तो नर्व इम्पल्स जो आहे तो सेंड केला जाऊ शकतो. इन शॉर्ट, बॉडीवरती असणाऱ्या सेन्स सेल आणि टेंटॅकलवरती असणाऱ्या सेन्सरी सेल यांच्यामध्ये कधीही सिग्नल जो आहे, इम्पल्स जो आहे तो जनरेट होऊ शकतो आणि तो कोणत्याही डायरेक्शनमध्ये बॉडीमध्ये कॅरी केला जाऊ शकतो. सो दिस नर्व इम्पल्स डू नॉट हॅव स्पेसिफिक डायरेक्शन. ओके, so nerve impulse can be carried in any direction and bringing about movement. सो नर्व इम्पल्स जो आहे तो बॉडीमध्ये कोणत्याही डायरेक्शनमध्ये सेंड केला जाऊ शकतो आणि बॉडीमध्ये मूवमेंट ज्या आहेत त्या कॅरी आउट केल्या जाऊ शकतात. सो सगळ्यांना निडारियाची नर्वस सिस्टीम समजली का? बघा, सगळ्यात महत्त्वाची कसली नर्वस सिस्टीम आहे? डिफ्यूज्ड. निडारियन हा फर्स्ट ॲनिमल ग्रुप आहे ज्यांच्यामध्ये सिम्पल नर्वस सिस्टीम डेव्हलप झाली. ह्यांची नर्वस सिस्टीम 2 सेलपासून बनली आहे, सेन्सरी सेल आणि नर्व सेल. त्यापैकी सेन्सरी सेल कुठे आहेत? बॉडी वॉल आणि टेंटॅकल्सवरती आहेत. आणि नर्व सेल कुठे आहेत? पूर्ण बॉडीमध्ये ह्या स्प्रेड झालेल्या आहेत आणि 2 नर्व सेल एकमेकींना कनेक्ट झालेत आणि त्यांच्यामध्ये जो कनेक्टिंग पॉईंट आहे तो काय असतो? सिनॅप्स असतो. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या नर्व सेल कनेक्ट होऊन काय तयार होतं? नर्व नेट. सो असे किती नर्व नेट आहेत? 2. आणि दोन्ही नर्व नेट या मेझोग्लियामध्ये लोकेट झालेले आहेत. 2 नर्व नेटपैकी एक नर्व नेट इपिडर्मिसला तर दुसरं नर्व नेट जे आहे ते गॅस्ट्रोडर्मिसला कनेक्ट झालेलं आहे. ओके, आता यांच्याकडे सेन्सरी सेल आहेत मात्र सेन्स ऑर्गन नाहीत. त्यांचे जे सेन्स सेल आहेत, सेन्सरी सेल बॉडी वॉल आणि टेंटॅकल या ठिकाणी लोकेट झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट यांच्याकडे नर्व फायबर जे आहेत, नर्व जे आहेत यांना फायबर्स आहेत मात्र यांच्याकडे सेन्सरी आणि मोटर न्यूरॉन ज्या पर्टिक्युलर डायरेक्शननी इम्पल्स कॅरी आउट करतात अशा न्यूरॉन्स यांच्याकडे नाही आहेत. ओके, सो नर्व इम्पल्स कॅरी करताना पर्टिक्युलर डायरेक्शन किंवा पोलॅरिटी जी आहे
ती याच्याकडे नसते. बॉडीवरती असणाऱ्या सेन्स सेल किंवा टेंटॅकलवरती असणाऱ्या सेन्स सेल यांच्यामध्ये कोणत्याही पॉईंटला इम्पल्स जनरेट होऊ शकतो आणि तो बॉडीमध्ये कोणत्याही डायरेक्शननी कॅरी आउट केला जाऊ शकतो आणि याच्या मदतीनं बॉडीमध्ये वेगवेगळ्या मुवमेंट ज्या आहेत त्या कॅरी आउट केल्या जातात. सो या वेनी नर्वस सिस्टीम किंवा डिफ्यूज टाईप ऑफ नर्वस सिस्टीम डेव्हलप होणं हे एक लँडमार्क आहे नर्वस सिस्टीमच्या डेव्हलपमेंटमध्ये, जो आपल्याला निडारियामध्ये पाहायला मिळाली डिफ्यूज नर्वस सिस्टीम. याशिवाय नेक्स्ट टिनोफोरामध्ये सुद्धा नर्वस सिस्टीम पाहायला मिळते, डिफ्यूज नर्वस सिस्टीम. आणि अशीच डिफ्यूज नर्वस सिस्टीम ह्युमन बिईंगमध्ये सुद्धा पाहायला मिळते. सो बघा, डिफ्यूज नर्वस सिस्टीम इट इज लँडमार्क इन द डेव्हलपमेंट ऑफ नर्वस सिस्टीम अँड इट इज ऑल्सो फाइंड इन टिनोफोरा ॲज वेल ॲज इन गट वॉल ऑफ दी ह्युमनच्याही गट वॉलमध्ये या टाईपची डिफ्यूज्ड नर्वस सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. सो आपण फर्स्ट हायड्रामधली नर्वस सिस्टीम स्टडी केली, जी डिफ्यूज टाईपची नर्वस सिस्टीम आहे, जिच्यामध्ये सेन्स सेल आणि न्यूरॉन्स आहेत. तर ही नर्वस सिस्टीम सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. यानंतर नेक्स्ट आहेत प्लॅनॅरिया. प्लॅनॅरियामधली जी नर्वस सिस्टीम आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेली इंट्रोडक्शन, त्यानंतर पोरीफेरामध्ये नर्वस सिस्टीम नाही, त्यानंतर लोअर ॲनिमल जे आहेत यांच्यात फक्त नर्वस कंट्रोल आहे कोऑर्डिनेशनसाठी, आणि जे हायर ॲनिमल आहेत यांच्यात नर्वस ॲज वेल ॲज केमिकल दोन टाईपच्या सिस्टीम आहेत कोऑर्डिनेशनसाठी. तर या डिटेल्स आपण पुढे स्टडी करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.